रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत एकदम कमीत कमी कापडमध्ये अम्ब्रेला बाही कशा पद्धतीने बनवायची। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे। त्यासोबतच अम्ब्रेला स्लीवचा जो गोल राऊंड असतो तिथं पिको कशा पद्धतीने करायचा याची देखील तुम्हाला सविस्तर माहिती मी देणार आहे। तर तुम्ही ब्लाउज पीस बघितलं असेल, ब्लाउज पीस वरती एका बाजूला वर्क आलेला आहे गळ्यावर, आणि हा जो काही वर्क आहे तो आपला बाह्यांवरचा होता, पण आपण याला साइड पॅटर्नवर घेत बाह्या आपण फक्त प्लेन कापडवरती अम्ब्रेला स्लीव्स कट करणार आहेत। त्यासाठी मी फ्रंट आणि बॅकची कटिंग करून घेतलेली आहे। आता उरलेला हा जो काही कापड आहे त्याला बघा मी अशी घडी घातलेली आहे, म्हणजे आता आपला हा बरोबर 4 लेयर मध्ये कापड आपण घडी घातलेली आहे। अम्ब्रेला बाहीची कटिंग करण्यासाठी आपल्याला मुंड्याचा जो राऊंड शेप आहे तो मोजून घ्यायचा आहे। 9.5 इंच आलेला आहे माझा, तर तुम्ही यामधून 1 इंच कमी घेत 8.5 किंवा 9 पर्यंत असं क्रॉस मध्ये मार्किंग करून घेऊ शकता। बघू शकता मी जशी घडी घातलेली आहे तर मी क्रॉस मध्ये बरोबर 9 ते 8.5 इंच मोजून घेतलेला आहे। आता इथं तुम्हाला अम्ब्रेला बाहीची उंची जेवढी घ्यायची आहे तेवढं तुम्ही मार्किंग करा, अर्धा इंच प्लस करत। मी 7 इंच उंचीला घेतलेला आहे आणि ह्या बाजूला मी 3 इंच मोजून घेतलं। बरोबर 3 आणि 7 हे दोघांचे पॉइंट आपण असे राऊंड शेप मध्ये मॅच केले, आणि जसा आपण आकार दिलेला आहे तसंच आपण इथं कटिंग करून घेणार आहेत। बघू शकता एकदम मस्त असं आपण एकदम कमीत कमी कापडमध्ये आपण अम्ब्रेला स्लीव्ज इथं कट करून मी तुम्हाला दाखवलेले आहेत। खूपच असं जास्तीचा कापड देखील आपण इथं वापरमध्ये घेतलेला नाहीये, आणि स्लीव्जला एकदम छान असा लुक आपण इथं देणार आहेत। तर ब्लाउजचं संपूर्ण बॉडी पार्ट आपला तयार झालेला आहे। तर आता आपण इथे याला बाहीवरती पिको करणार आहेत। तर मी दुसऱ्या मशीनवर म्हणजेच पिकोच्या मशीनवर इकडे आलेली आहे। पिकोसाठी देखील आपण जो ब्लाउजचा धागा होता तोच घेतलेला आहे। तर पिको आपल्याला अशा पद्धतीने करायचा असतो। आपल्याला फक्त आणि फक्त कापड असा व्यवस्थित असा उभा धरायचा असतो। जे पिकोची मशीन आपली ऑटोमॅटिक त्याला गोल करत चालते कापडाला, आणि एकदम छान असा पिको आपल्याला इथं तयार होऊन मिळतो। तर एकदम लेयर मध्ये पिको बनायला हवा असा मस्त, म्हणून आपल्याला कापड थोडासा हातात ताणून धरायचा असतो। बघू शकता मी कशा पद्धतीने करून घेते। एकदम मस्त असा आपला पिको इथं संपूर्ण फिनिशिंग मध्ये आपण करून घेतोय। तर राऊंड शेप आहे आपला, पूर्ण बाहीचा गोलाकार आहे खालचा वाला जो पार्ट आहे आपला तो। तर तिथं आपल्याला अगदी छोटा छोटा म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर कापड असं व्यवस्थित धरायचं आहे, आणि एकदम मस्त असा पिको करायचा आहे। तर खूपच मैत्रिणींना अशी आवड असते की त्यांना अम्ब्रेला स्लीव्ह शिवून घ्यायची असते, पण आपण ज्या वेळेस बघतो की एकदम गोल आकाराच्या अम्ब्रेला स्लीव्ह देखील असतात, पण ही एकदम शॉर्टकट पद्धत आहे आणि कमीत कमी कापडमध्ये आपण अशा देखील बाह्या बनवू शकतो। अजून जर भरपूर थोडा जास्तीचा कापड असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला अम्ब्रेला बाहीची उंची थोडी कमी घ्यायची असेल, तर मग तुमच्या 2 डबल लेअरमध्ये देखील तुम्ही अम्ब्रेला बाही बनवू शकता, आणि अजून खूप सुंदर असा लुक तुम्ही तुमच्या ब्लाउजला किंवा बाहीला इथं देऊ शकता। तर दोन्ही बाह्यांना पिको करून झालेला आहे। एकदम मस्त असा लुक आपल्या ह्या बाहीला पिको केल्याबरोबर इथं मिळालेला आहे। आता आपण ब्लाउजचं जे बॉडी पार्ट तयार झालेला आहे इथं बघा, बाही शिधी उलट बघायची, पिको कुठल्या बाजूने शिदा आहे असं मी बघून घेतलेलं आहे, आणि मग आता आपण इथं बाही लावायला घेतलेली आहे। तर अम्ब्रेला स्लीव्ज आहे आपले, हे जे कापड आहे ब्लाउजचे ते जॉर्जेटचं आहे, ट्रान्सपरंट दिसतंय। तर आपण काय करणार आहेत, संपूर्ण जी स्लीव्ज आहे म्हणजे बाहीवर आपण 1 टिप टाकणार, बरोबर पूर्ण 1 टिप टाकायची आहे, आणि गोलाकारावरती छोटे छोटे कट लावत नॉर्मलच लावायचे। बघा अशी बाही लावून झाली। आता आपल्याला त्याचे जॉइंट पार्ट दिसायला नको म्हणून आपण यावरती दाबटीप टाकणार आहेत। बघू शकता संपूर्ण जो जॉइंट वाला पार्ट आहे मार्जिनचा तो आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला टिप टाकायची आहे। आता अम्ब्रेला स्लीवची फिटिंग करत असताना मी तुम्हाला थोडीशी जस्ट इथं फिटिंग देखील दाखवलेली आहे। हे जे ब्लाउज आहे ते बोटनेकचं आहे,
मागे बोटनेक पुढे डीपनेक घेतलेला आहे। तर ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि फिटिंग देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बॅकनेकचा व्हिडिओ मी याआधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा। खूप सुंदर असे आपण बॅकनेकला इथं डिझाईन बनवून घेतलेली आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।